व्यासपीठावर सगळे सहकार्य आणि उपस्थित सुरुवातीलाच 2024च्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. आपल्या सगळ्यांसाठी वर्ष एक सुख समृद्धीचं, चांगल्या आरोग्याचं जावं अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करते. कारण आपल्या सगळ्यासाठी, आपल्या राज्यासाठी, देशासाठी आणि जगासाठी हे खूप महत्त्वाचं वर्ष. आपण सगळ्यांनीच, आपल्यापैकी बरेच लोक इकॉनॉमिस्ट ही वाचत असतील आणि गेल्याच आठवड्यामध्ये मागच्या रविवारी रुचिर गुप्ताने एक आर्टिकल लिहिलं होतं. टाइम्स ऑफ इंडियामध्ये रुचिरचं आर्टिकल आलं होतं आणि त्याच्यात त्यांनी ह्या जगामध्ये सगळ्यात जास्त देशांमध्ये इलेक्शन हे या वर्षी होणार आहे आणि त्याच्यामुळे फक्त महाराष्ट्रात नाही, भारतात नाही, जगामध्ये अनेक बदल आपल्याला दिसतील. बांगलादेशमध्ये तुम्ही बघताय काय परिस्थिती होते. भारतातही पुढच्या 3 महिन्यांनी राज्याची, देशाची इलेक्शन आहे. त्याच्यानंतर 3 महिन्यांनी आपल्याला आपल्या राज्याचंही इलेक्शन असणार आहे. त्याच्यामुळे पूर्ण वर्ष हे इलेक्शन्स आणि जगातही होणारे बदल. तुम्ही म्हणाला तर आम्हाला इथे कर्वे रोडमध्ये बसून आम्हाला काय जगाचं पडलं आहे, आता तसं नाही झालेलं. जग खूप लहान झालेलं आहे. आणि मला अजून पी चिदंबरमजींचं पार्लमेंटमधलं भाषण असतं, वी आर नो मोर अन इन्स्युलेटेड इकॉनॉमी. आधी जेव्हा आपली इकॉनॉमी आपली होती, जेव्हा एवढे इम्पोर्ट एक्सपोर्ट्स ह्याचे नव्हते, त्याच्यामुळे ग्लोबल इम्पॅक्ट तुमच्या आणि माझ्या आयुष्यात पडत होते. आज रशियामध्ये युद्ध झालं, तुमच्या माझ्या आयुष्यात फरक पडतो. आज चायनीज इन्व्हेजन झालं, तुमच्या आणि माझ्या आयुष्यात फरक पडतो. पाकिस्तानमध्ये अस्वस्थता झाली, तुमच्या आणि माझ्या आयुष्यात फरक पडतो. आज जेव्हा पूंछमध्ये हल्ला होतो तेव्हा तुमच्या आणि माझ्या आयुष्यात फरक पडतो. मणिपूरमध्ये बलात्कार होतात, तुमच्या आणि माझ्या आयुष्यात पडतो. कारण मीडिया, माहिती, किती गोष्टी बदलल्या. आता म्हणजे ब्रिटिश राणी तर सगळं फ्युनरल आपण सगळ्यांनी लाईव्ह टीव्हीवर पाहिलं. एक काळ असा होता की आपल्याला 3 दिवसांनी कळलं असतं किंवा दुसऱ्या दिवशी सकाळला पुढारीला बातमी आली असती, असं झालंय. पण आज जगात काही पडलं, ठिणगी पडली तरी सगळी पटकन त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल होते. प्रशांत दादा, तुम्हाला आश्चर्य वाटेल की परवा तुमच्या पुण्यामध्ये आपल्या सगळ्यांना न शोधणारी अशी गोष्ट, कारण का मी महाराष्ट्राच्या वतीने दिल्लीला जाते, त्याच्यामुळे मी स्पेसिफिक तुम्हाला थोडं पुचकं बोलते. कारण का पुणेकरांना खूप अभिमान आहे आपल्या संस्कृतीचा. माझा जन्म इथे झालाय, माझी आई पुण्याची. त्याच्यामुळे पुणेकरांना त्यांच्या संस्कृतीचा, त्यांच्या भाषेचा, त्यांच्या फर्ग्युसन कॉलेजचा एवढा अभिमान आहे की मी जन्मापासून तो माझ्या आई मावशांकडून ऐकलेला आहे. म्हणजे त्यांच्या आयुष्यातलं कमला नेहरू पार्कच्या भेळीसारखी या जगामध्ये भेळ होऊच शकत नाही. म्हणजे आम्ही कितीही प्रयत्न करून सांगितला तरी त्यांचं म्हणणं असतं, नाही तुम्हाला नाही समजणार, आम्हाला काहीच समजलेलं नाही आमच्या आई आणि मावशीप्रमाणे. पण त्यांची भेळ, त्यांचं तिथलं पणं, त्यांचं ती सगळी जी नाती आहेत ते ऋणानं बंद आहेत, ते विश्वासाची, प्रेमाची नाती आहेत आणि त्याच्यात एक खूप सुसंस्कृतपणा आहे. तो त्यांना त्याचा सार्थ अभिमान आहे. म्हणजे माझी आई मुंबईला लग्न होऊन गेली, माझी मावशी कोल्हापूरला लग्न होऊन गेली, तरी पुणं म्हणलं की म्हणजे सासरी जास्ती राहिला माहेरीपेक्षा, पण पुणं म्हणलं की तो एक असा सॉफ्ट स्पॉट हळवेपणा असतो. आणि त्यांना खूप कौतुक आहे त्याचं की आमचं शिक्षणाचं माहेरघर आहे, आमच्यावर झालेले संस्कार हे पुण्यात झाले. आणि मी कुणावर वैयक्तिक टीका करत नाही, पण काय होतं, आम्ही लोकप्रतिनिधी म्हणजे एक रोल मॉडेल असतो. तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका प्रशांत दादा, मला कुणावर वैयक्तिक टीका किंवा शहरावर करायची नाही. पण प्रत्येक शहराची एक वेगळी सांस्कृतिक ओळख असते, जी नाशिकची आहे, आपल्या पुण्याची आहे. आणि ज्या पद्धतीने मी भोरला होते, परवा दुपारची गोष्ट असेल मला वाटतं, मी भोरला असताना तुम्हाला आश्चर्य वाटेल तंत्रज्ञानामुळे केवढे बदल होत आहेत. माझ्या गाडीत, मागच्या गाडीत अशा 3 लोकांनी आम्ही एका कार्यक्रमातून निघालो आणि एक 15 मिनिटात दुसऱ्या गावात पोहोचेसोबत प्रत्येक जण एकच बोलत होतं की पुण्यामध्ये ही घटना कशी झाली. कुठला तरी ससून हॉस्पिटलला एक कार्यक्रम होता आणि सत्तेत असलेले जबाबदार व्यक्ती यांनी एका कार्यकर्त्यावर आणि पोलिसावर ज्या पद्धतीने वागणूक केली, ही मराठी संस्कृती नाही, असं माझं प्रांजळ एक मत आहे. आणि हे राजकारण नाही, अगदीच म्हटली, अतिशय वाईट झालं. आणि मला एकतर महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान, म्हणजे मी कुठल्याही बाजूला असले
सत्तेत किंवा विरोधात मला त्या वर्दीचा एक अभिमान आहे, एक प्रेम आहे आणि एक आदर आहे. मी रात्री 2 वाजता काल मुंबईवरनं रात्री उशिरा आले. मला नाही भीती वाटत प्रवास करायची, पण दिल्लीत अंधार पडल्यावर मला भीती वाटते बाहेर जायची. मी जितक्या कॉन्फिडंटली महाराष्ट्रात फिरते तितक्यात मी बाकीच्या राज्यात नाही हिंमत करत. म्हणजे मला तुम्ही सांगितलं आता असं कर नोएडाला जा आणि रात्री लग्नाचं कार्य झालं नाहीये, मी नाही म्हणलं, मी नाही एकटी नोएडावरनं घरी येणार. आणि माझा अविश्वास आहे म्हणून असं नाही, पण एक कल्चरल एक कॉन्फिडन्स असतो आपल्याला. म्हणजे आपली लेक जर नोएडात माझी मुलगी असली तरी ती घरी पोचेस्तोवर मी नसते झोपले, पण मुंबईत फिरत असली तर म्हणलं हा घरी पोचल्यावर मला उठव फक्त की आई मी घरी आली, एवढंच. पण आपण इतका तसंच पुणे आहे. त्याच्यामुळे पोलीस यंत्रणा आणि त्या वर्दीला काही मान सन्मान आहे की आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. लोकप्रतिनिधीला म्हणजे आम्हीच उलट त्यांचा सन्मान केला पाहिजे त्यांना. आणि दुसऱ्या संघटनेच्या माणसालाही तिथे मारणं ही कुठली संस्कृत वागणी, म्हणजे कुठून येतं हे सगळं. आणि वर्स्ट इज हे दुर्दैव आहे की म्हणजे आणि सत्तेत असलेले लोक, म्हणजे मी गंमत म्हणून तुम्हाला सांगते ही गोष्ट की भारतीय जनता पक्षाचे आणि आमचे प्रचंड मतभेद आहेत, पण मनभेद माझे त्यांचे नाही. आणि माझ्यासाठी एक आदर्श पार्लमेंटेरियन ज्यांना मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, म्हणजे अर्थातच अटलजी सारखे वगैरे मोठे नेते होऊन घेतले, पण मी पार्लमेंटमध्ये अटलजींना कधी भाषण करताना पाहिलेलं नाही. स्वतः व्हिडिओज पाहिलेत पण त्यांना नाही पाहिलेलं. पण मी अरुण जेटली आणि सुषमा स्वराजांना पाहिलेलं आहे. आणि सुषमाताई हा आमच्यासाठी एक आदर्श, एक महिला म्हणून नाही पण त्यांच्या सुसंस्कृतपणामुळे. त्या कधी जय श्रीराम नाही म्हणायच्या, त्या मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणायच्या. आणि मला नेहमी करायचं, कारण का एक 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि शेवटी मर्यादा पुरुषोत्तम, तर मी एकदा जाऊन सुषमाजींना विचारलं, म्हटलं तुम्ही जय श्रीराम म्हणत नाही, तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम राम का म्हणता? तर तेव्हा मला त्या म्हणल्या, सुप्रिया मर्यादा कोणी आपल्याला शिकवली? अर्थातच आपले आई वडील शिकवतातच, पण त्याचा आदर्श कोण आहे? तर प्रभू श्रीराम आहे, म्हणून मर्यादा पुरुषोत्तम राम. तर मला इतकं म्हणजे ती गोष्ट मला इतकी भावली की अनेक वेळा लोकांना असं वाटतं की मी जास्त अग्रेसिव्ह बोलत नाही. मी सगळ्यांना नेहमी सांगते की तुमच्या आरेला कारे म्हणणं फार अवघड नसतं. प्रशांत दादा, तुम्ही आरे म्हटल्यावर गप्प बसणाऱ्याला जास्ती ताकद लागते, सहन करायला जास्ती ताकद लागते. आरेला कारे म्हणायला काय लागतं, कुणी म्हणू शकेल. आणि आज इतके लोक डरपोक पण नाही राहिले की अरे बापरे तो दम देतोय मी गप्प बसेन. गेले ते दिवस. आणि दोन्ही बाजूच्या लोकांनी हे लक्षात केलं. आणि आमच्या पिढीला आम्ही जे निर्णय प्रक्रियेत सत्तेत काही लोक आहेत किंवा आम्ही कधी सत्तेत होतो हे आमच्यासाठी आहे. नवीन पिढी आधीच्या पिढीसारखी नाहीये, ती शिकलेली आहे, त्याला त्याचे अधिकार माहिती आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने जी घटना पुण्यामध्ये झाली त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि माझी एवढीच अपेक्षा होती, कारण का मी आजही जरी वेगळ्या पक्षात असले, वेगळ्या विचाराच्या पक्षात असले, तरी माझ्या मनामध्ये देवेंद्रजींबद्दल तेवढी आस्था आहे की देवेंद्रजींनी बाहेर येऊन म्हणायला पाहिजे होतं की माझा पोलिसावर कुठल्याही पक्षाच्या माणसाला हात उगारायचा अधिकार नाही, हे महाराष्ट्र सहन करणार नाही. जर तो माझ्या पक्षाचा असेल तर मी त्याच्यावर ऍक्शन घेईन, पण हे मी करणार नाही. आणि ज्यांच्यावर झाला हल्ला त्यांच्याकडून ही अपेक्षा होती की हा माझ्या टीमचा माणूस आहे, ये नाही चलेगा. कुठेतरी मर्यादा आपण सगळ्यांनीच कामाच्या बाबतीत, जबाबदारीच्या बाबतीत ठेवल्या पाहिजेत. असंच जर झालं, मग तुम्ही टीव्ही बघता, टीव्ही सिरियल बघता का नाही, मग मिर्झापूरमध्ये आणि पुण्यामध्ये अंतर काय ठेवलं आपण? त्याच्यामुळे ह्या वागण्याचा जाहीर निषेध आपण केलाच पाहिजे. आणि मी जर 2-3 दिवसात देवेंद्रजींचं स्टेटमेंट आलं नाही तर मी एक जाहीर पत्र देवेंद्रजींना देणार आहे, एक नागरिक म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून आहे, की ये नाही चलेगा. आणि तुम्ही काही ऍक्शन घेणार नसाल तर, आणि आता मला सांगू नका की आम्ही केस केली, नुसती केस कोण चालणार नाही. तुम्ही मर्यादा पुरुषोत्तमाचं जेव्हा नाव घेता तर पहिले तुमच्या संघटनेला, अमित शहाजी नेहमी आम्हाला म्हणतात तुम्ही एक बोट आम्हाला दाखवता तेव्हा 3 बोट तुमच्याकडे आहोत. आज मला देवेंद्रजींना जे अमित शहाजी म्हणतात ना तेच सांगायचं की देवेंद्रजी जागो, आमचं ऐकू नका पण अमित शहाचं तरी ऐका. अशी परिस्थिती आहे या राज्यामध्ये. आणि कशासाठी हे कॉम्प्रोमाइजेस चाललेत? माझं म्हणणं आहे कॉम्प्रोमाइज तुमच्या वैयक्तिकसाठी करा ना, पण आमचा स्वाभिमान आणि आमची संस्कृती कॉम्प्रोमाइज करू नका. महाराष्ट्रात नाही हो अशा घटना झालेल्या. आणि कशासाठी आपण त्या सहन करायच्या? तुम्ही आम्हाला लोकप्रतिनिधी, मी सगळ्यांना नेहमी सांगते की सत्ता काय असते?
सत्ता इज अ टूल, ते साधन आहे तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडण्यासाठी. आणि हेच आपण विसरलोय. सगळ्यांना वाटतं सत्ता म्हणजे लाल दिवा, गाड्या, वेग. सत्ता हे फक्त एक साधन आहे ज्याच्या माध्यमातून आज स्वप्नीलनी तुमच्या आयुष्यात एक बदल घडवलेला आहे. तो रस्ता होणार आहे. त्याच्यासाठी ते निवडून आलेले, त्यांच्या आईवरची जबाबदारी आहे आणि आज ते अतिशय उत्तम काम करतात. त्यामुळे हे जे सगळा जो सामाजिक बदल पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रात होतोय, ज्या पद्धतीने मी लोकांची भाषणं ऐकते, मलाही आश्चर्य वाटतं की हा महाराष्ट्रात मी नाही लहानाची मोठी झाली. माझी आईनी तर टीव्ही बघणंच बंद केलंय. आम्ही कधी घरी गेलो तर म्हणलं, अगं काय चाललंय आई, बातम्या बघ. तुला माहितीये मी बातम्या बघत नाही. ती म्हणली, मी ह्याच्या तू मेमेसाठी बातम्या नाही बघत, मग माझे टीव्ही सिरियल जास्त आहेत, ते ह्यांच्यापेक्षा शांत बोलतात. त्याच्यामुळे आपल्याला सगळ्यांना, तुम्ही म्हणला त्यांचे 100 नगरसेवक आले, एका विश्वासाच्या नात्याने लोकांनी तेव्हा निवडून दिलं. आणि मी यांना नाही नावं ठेवणार, आपणच चुकीचं वागत होतो. मी 2014 मध्ये लोकांना पाहिलेलं आहे. लोकांना खरंच आमचा कंटाळा आला होता. लोकांना असं वाटत होतं अति झाली ही सत्ता त्यांची, आता एक बदल घडवायचा. आणि विश्वासाच्या नात्याने तुम्ही भारतीय जनता पक्षाला संधी दिली. पण आता मला खूप हलकं वाटतं. 2024 मध्ये तर अगदी हलकं, कम्प्लीट क्लॅरिटी इन माय माइंड अँड हार्ट. कारण का आधी माझ्याकडे जे वजन होतं ना, त्याच्या मागे मी दबले होते. आता नाही मला कोणी भ्रष्टाचारी करू शकत. माझ्याबद्दल भ्रष्टाचार, सुसंस्कृतपणा, जे आरोप भारतीय जनता पक्ष हे आमच्यावर करायचे, आज ते त्यांना लागू आहे. त्यामुळे एक बोट आमच्याकडे दाखवलं भारतीय जनता पक्षाने, तिन्ही बोट आज भारतीय जनता पक्षावरच आहेत. आणि मी भारतीय जनता पक्ष होता जेव्हा अरुणजी होते तेव्हा तो भारतीय जनता पक्ष होता, सुषमाजी होते तो भारतीय जनता पक्ष होता, राजनाथ सिंगजी, किती नावं घेऊ, गडकरी साहेब, तेव्हा तो भारतीय जनता पक्ष होता. आज तो भारतीय जनता पक्ष नाही, ती भ्रष्ट जुमला पार्टी आहे. माझा आरोप आहे त्यांच्यावर, ते भ्रष्ट आहे, ते जुमलेबाज आहेत आणि तो पक्ष आहे. कारण का आमच्यावर जेव्हा आरोप झाले तेव्हा आम्हाला काय मजा येत नव्हती. लोकांना वाटायचं सत्ता बघा, नाही हो, शेवटी माणसं होत ना आम्ही, आम्हाला काही इमोशन्स आहेत की नाही. त्याच्यामुळे जेव्हा आमच्यावर भ्रष्टाचारावर एवढा मापक हल्ला व्हायचा तेव्हा आम्हालाही वाटायचं हे का आमच्यावर असे हल्ले करतायत. आणि माझी भ्रष्ट जुमला पार्टीला एकच प्रश्न असतो नेहमी, की तुम्ही जेव्हा आमच्यावर आरोप केले, आम्ही चुकीचं असेल तर आमच्यावर जे काय तुमचं आईस, मी म्हणते त्याला, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी, आईस, बर्फ, तुम्ही आम्हाला आईस करा, माझं काही म्हणणं नाही. पण मग तेच लोक तुमच्याकडे घेऊन ते जर उद्या मंत्री होणार असतील, अशी 24 उदाहरणं आहेत माझ्याकडे. त्याची सुरुवातच आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांपासून होते. आणि मग जर राज्याच्या मुख्यमंत्र्यावरच जर भ्रष्ट जुमला पार्टीनी आरोप केले असतील, आणि आरोप मी नाही, मी कधीच कुणावर आरोप करत नाही, डेटा असल्याशिवाय मी कधीही बोलत नाही. कारण का मी लोकप्रतिनिधी आहे, मग मी जबाबदारीने बोललं पाहिजे. त्यामुळे भ्रष्टाचारावर जे आरोप त्यांनी केले, त्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबरोबर आज तुम्ही त्यांना तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये काय म्हणायचंय तुम्ही म्हणा. मग मला भ्रष्ट जुमला पार्टीला एकच प्रश्न विचारायचा आहे, मग तुम्ही ज्यांच्यावर आरोप केले ते भ्रष्टाचारी होते का नाही? मग जर खरे आरोप असतील तर काय करायचं हे आदरणीय मोदीजींनीच आपल्याला 2024 मध्ये शिकवलं, की न खाऊंगा न खाने दूंगा. हा एक भाग झाला. नाही तर दुसरा भाग असा आहे की तुम्ही स्वतःच्या राजकारणासाठी आमच्यावर खोटे आरोप केले, तर आज भ्रष्ट जुमला पार्टी किंवा भारतीय जनता पक्षाने आमची माफी मागितली पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, की हो आम्ही राजकीय कारणांसाठी तुमच्यावर खोटे भ्रष्टाचाराचे आरोप केले. लोकांनी 2014 मध्ये का त्यांना मतदान केलं? त्यांना एक बदल हवा होता. कोयले काली, काय काँग्रेस काली आहे कोयले में, काय झालं हो पुढे? त्याचं काय झालं मला सांगा ना. कोळशामध्ये काँग्रेसमधला एक तरी माणूस गेला 10 वर्षात पकडला गेला का? काही भ्रष्टाचार होता का? काय प्रूफ आणलं? काय नाही. 2G स्पेक्ट्रमवर एवढा मोठा हल्ला चढवला, 10 वर्ष झाली ना त्यांच्या सरकारला. आणि मला आपल्याला एक प्रश्न विचारायचा, आज आपणही तेव्हा नगरसेवक होता प्रशांत दादा, मी पुणे जन्मापासून पाहिलं, माझा जन्म इथे झालाय या शहरामध्ये, माझी प्रत्येक सुट्टी या पुण्यामध्ये गेली. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की मी हा प्रश्न अनेक ठिकाणी विचारते, 5च गोष्टी करू, बाकीचा हिशोब सोडा, की ह्या पुण्यामध्ये वीज कोणी आणली? तर काँग्रेस पक्षाच्या विचाराने आणली. ह्या पुण्यामध्ये शिक्षण कोणी आणलं? तर शाळा कॉलेज त्याच काळात झाल्या.
ह्या पुण्यामध्ये मोठे रस्ते, नवीन ब्रिजेस, माझी चॅलेंज आहे भ्रष्ट जुमला पार्टीला. गेल्या 5 वर्षात मला वाटतं एकच ब्रिज झालंय, करेक्ट? एक. त्या काळातली धरणं असतील, पाण्याच्या योजना असतील, त्या कुणाच्या काळात झाल्या? या भागातली मला आठवतंय कमलनाथजी UDचे मंत्री होते तेव्हा धनकवडीला 750 कोटी रुपयाचा आपण सगळ्यांनीच मिळून त्या काळात तो निधी आणला होता माझ्या लोकसभा मतदारसंघात. हा JNN आठवतो आपल्याला 2008 मध्ये ते आलेले निधी आहे तिथे. फिल्टरेशनचा प्लांट माझ्याच काळात आले, मी जेव्हा खासदार होते तेव्हा. म्हणजे पाणी काँग्रेसने आणलं, रस्ता काँग्रेसने आणला, ट्रेन काँग्रेसने आणली, मेट्रोची सुरुवात पण काँग्रेसने. मला जरा मेट्रोबद्दल माझं मत थोडंसं वेगळं आहे, त्याच्यावर मी स्पष्टपणेच बोलीन. पण या PMT कोणाच्या काळात आली? शाळा, कॉलेज, हॉस्पिटल कोणाच्या काळात झालं? मतलब रोटी, कपड़ा और मकान, गटर, मीटर, वाटर सब काँग्रेस ने किया, फिर आपने क्या किया? 70 सालाचा हिशोब आम्हाला विचारता तो ज्या शाळेत तुम्ही शिकला ना लिहायला वाचायला आणि आम्हाला प्रश्न करायला, तो ह्या काँग्रेसनेच बनवलेला आहे. आणि मला अभिमान आहे की तुम्ही प्रश्न विचारता. आम्ही त्यांच्यासारखे नाही. मी काय केलं? माझं निलंबन केलं. मी या देशातली डेटा स्पीक्स फॉर इटसेल्फ. माझ्यासारखा रेकॉर्ड नाही कोणाचा पार्लमेंट. मी उगाच निवडून जात नाही किंवा दुपारी गायब पण होत नाही. मी फुल टाइमर आहे तिकडे. आणि कुठल्याही भारतीय जनता पक्षाच्या माणसालाही विचारा, कारण का मी त्याच्याशी वैयक्तिक लढायला जातच नाही. माझी वैचारिक लढाई आहे भारतीय जनता पक्षाची, वैयक्तिक कुणाचीच नाही. कशासाठी लढाई करीन वैयक्तिक? वैचारिक लढाई आहे आमची. ते अंधश्रद्धा पसरवतात. माझी श्रद्धा माझ्या पांडुरंगावर आहे, पण ते माझं पर्सनल आहे. त्याच्यात तुम्ही कोणीच नाही आहात. माझा नवरा मुलं पण नाही. ते पांडुरंग आणि माझा डायरेक्ट आहे, कोणी मध्यस्थी नाही. ती माझी श्रद्धा आहे त्याच्यावर, पण माझी अंधश्रद्धा नाही. मी नाही तुम्हाला म्हणणार असं करा प्रशांत दादा 5 किलो पेढे आणा आणि असं करूया, म्हणजे मी पुढच्या निवडून मायबाप जनता ठरवते. कष्ट करा, कामं करा, पार्लमेंटरी परफॉर्मन्स करा, मेरिटवर पास. आणि आज हे श्रद्धा तुमच्या पद्धतीने तुमच्या घरात करावं, काही मला प्रॉब्लेम नाही. माझी अंधश्रद्धा जी या राज्यात, मग सायंटिफिक तर शिकलो कशाला आम्ही? जर अंधश्रद्धा पसरायची असेल, एखादा माणूस काहीतरी ते चिठ्ठी काढून आपलं आयुष्य ठरवत असेल, तर मनगट आणि मेंदू कशासाठी आहे मग? आणि तुमची पिढी मी सगळ्यांना सांगते, आम्ही कपड्यांनी मॉडर्न आहोत, पण आमच्यापेक्षा प्रगल्भ तुम्ही आहात. तुमची पिढी आमच्यापेक्षा कमी मॉडर्न असं आम्हाला वाटतं. हे आम्ही चुकीचे आहोत. त्याचं कारण आज या राज्यातला ज्येष्ठ नागरिक यांनी जब्बार पटेलचे सिनेमे पाहिले जे अहेड ऑफ टाइम होते. उंबरठा सिनेमा तुम्ही पचवला सोशली. आज दाखवला ना तो सिनेमा, तर दगड मारतील त्या थिएटरमध्ये. सांगा मला, हो की नाही? हाऊ प्रोग्रेसिव्ह, तुम्ही किती प्रोग्रेसिव्ह होता. आम्ही कपड्यांनी मॉडर्न झालो, शिकलो तुमच्यापेक्षा जास्त, पण आमची पिढी आणि माझ्या नंतरची तर पिढी पुरी उलट्या दिशेने चालली. सगळे चालत चाललेत बिना चपलेचे. कुठे चालला बाबा? चालत नाही का आज काहीतरी हा वार आहे आणि तो वार आहे. अहो सगळे वार चांगलेच असतात. चांगलं काम करायला वेळ नाही बघायला लागत. मन अच्छा और साफ होना चाहिए. हे तुम्ही आम्हाला शिकवलं. आम्ही आमच्या पुढच्या पिढीला शिकवायला कमी पडलो, हे मी प्रांजळपणे कबूल करते. जेव्हा मी टीव्ही मध्ये लोक काय वागतात ते बघते. हे सुषमा स्वराजांनी नाही आम्हाला शिकवलेलं पार्लमेंटमध्ये, ना अरुण जेटलींनी शिकवलं, ना राजनाथ सिंगजी. त्यांनी ही श्रद्धाच शिकवली. त्यांनी अंधश्रद्धा कधीच शिकवली नाही. त्यांनी मर्यादा पुरुषोत्तम राम आम्हाला शिकवला. तो माझ्या आईने शिकवला. प्रत्येक गोष्टीला मर्यादा ही असलीच पाहिजे आणि त्या मर्यादेतच आपल्या चौकटीमध्ये ती श्रद्धा असली पाहिजे. सायंटिफिक टेम्पर. पंडित जवाहरलाल नेहरू यांना का सगळ्यात दुखतात? त्यांना सारखं ते पार्लमेंटमध्ये आम्हाला सांगतात नेहरूरियन ब्लंडर. अहो मोठा नेता होता, नेत्याने ब्लंडर केलं ते एक आहे, बाकीचं विसरला तुम्ही. म्हणजे एक काहीतरी पत्र त्यांनी लिहिलंय करायचं आणि 99 सगळं बंद करून टाकायचं. या राज्यामध्ये मी कालच भोरला एका शाळेत गेले होते भाषण करायला. प्रत्येक मुलांनी एक पुस्तक जे आयुष्यात वाचलं पाहिजे, दॅट इज डिस्कव्हरी ऑफ इंडिया. जर भारत समजून घ्यायचा असेल तर डिस्कव्हरी ऑफ इंडिया सारखं दुसरं पुस्तकच नाही. मी तर 4 वेळा वाचलंय. मी स्वतः माझ्या आई वडिलांनी सांगितलं तेव्हा वाचलं, मग एकदा 25 मध्ये वाचलं, नंतर माझ्या दोन्ही मुलांबरोबर परत वाचलं. इट्स अ ब्युटिफुल बुक. त्याच्यात काही काँग्रेस विचार वगैरे नाही. डिस्कव्हरी इन इंडिया, मेरा भारत महान. त्याच्यात अनेक भाषा आहेत, केवढी मोठी संस्कृती, डिव्हर्सिटी, युनिटी इन डिव्हर्सिटी. ह्याच्यातून तर आपण लहानाचे मोठे झालो, कॉस्मोपॉलिटन मुंबईत मोठे झालो. अहो या सगळ्याचा विचार कधी करणार आहोत? पॉलिसी लेवलला कधी विचार करणार आहोत आपण? रोज ते माईक घेऊन तुम्ही हे बोलला, तुम्ही हे बोला. अरे छोडो यार, पॉलिसी का कुछ पूछो.
मी काय ह्याचं उत्तर आणि त्याला उत्तर द्यायला नाही राजकारणात आले. मी पॉलिसी करायला आहे, तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आहे. आज मेट्रो सगळीकडे होतात, आनंद आहे, माझं काही म्हणणं नाही. पण मेट्रो करत असताना त्या फॅन्सी मेट्रोतून उतरल्यावर जर मला फुटपाथ चालायला नसेल तर काय करायचंय त्या मेट्रोचं? पीएमटीची बस तिथून लास्ट माईल कनेक्टिव्हिटी होणार नसेल तर काय उपयोग त्या मेट्रोचा? त्या मेट्रोसाठी तुमच्याकडे 13,500 कोटी रुपये आहेत, पण अंगणवाडी आमच्या भगिनींना, ज्या कष्ट करणाऱ्या एकल महिला आहेत, त्यांचा पगार वाढवायला तुमच्याकडे पैसे नाही. बुलेट ट्रेनच्या गप्पा मारता. आमचं पुण्याचं स्टेशन नीट करा. पुणे, दौंड, नीरा, भिगवण, बारामती, पहिलं ते नीट करा. माझा विरोध डेव्हलपमेंटला अजिबात नाही, पण मोदक आधी का वरण भात पिठलं भाकरी आधी, ह्याचा निर्णय पॉलिसी मेकर्सने घ्यायला पाहिजे. बुलेट ट्रेन हा मोदक आहे, वर्षातून एकदाच खातो आपण, रोज नाही मोदक खा. रोज डाळ भात चपाती भाजी लागते. या सगळ्या ज्या वंदे भारत येत आहेत खूप चांगल्या आहेत. वंदे भारत किती लोक बसतात हो? त्याच्याऐवजी मी जर अश्विनी वैष्णव असते तर मी 100 गरीब रथ केले असते. दौंड स्टेशन माझ्या लोकसभा मतदारसंघात येतं. 150 ट्रेन थांबायच्या तिथे, आज 60 ट्रेन पण थांबत नाही. त्या भागातली इकॉनॉमीचा विचार केला, इथून वंदे भारत निघते सोलापूरला थांबते, मग त्या मधल्या गरीब कष्ट करणारी काय करायचं? जायचं नाही ट्रेनने. एसटी वेळेवर येत नाही, मुलांच्या परीक्षा राहतात एसटीमुळे. मग एसटी नीट करायला नको? 13,500 कोटीत एक मेट्रो करता, पण तुम्ही एसटी नाही सुधारत. लास्ट माईल कनेक्टिव्हिटी कशी करणार तुम्ही? अ पॉलिसी मेकर बॉस. ऑप्टिक्स बंद करा. हे मोठे बिग तिकीट प्रोजेक्ट, यांना कॉन्ट्रॅक्टवालेच प्रोजेक्ट करायचे, त्यांना सोशल सेक्टरचा बॉटम ऑफ द पिरामिडला इम्पॅक्ट करताना कामच नाही या सरकारला करायचा. माझा आरोप आहे या कॉन्ट्रॅक्ट सरकार. मोठ्या एवढ्या बिल्डिंग येतात पुण्यामध्ये, अनेक वेळा लोकांना आवडत नाही मी बोलते. माझं वैयक्तिक मत आहे की मी जर पुण्यामध्ये काम करत असते तर मी पुणेकरांच्या सगळ्या स्टेक होल्डर्स इन्क्लुडिंग बिल्डर्सला बोलवलं असतं. एक मीटिंग मराठा चेंबरची घेतली असती आणि मी सांगितलं असतं की बस माझी विनम्र विनंती आहे, 6 महिने पुण्याचा सगळा विकास थांबूया. पाण्याचं नियोजन, कचऱ्याचं नियोजन, ट्रॅफिकचं नियोजन एक्सपर्ट्स करून करूया. या पाण्याचा एक्सपर्ट, त्याचं मॅनेजमेंट, कचऱ्याचं मॅनेजमेंट आणि ट्रॅफिकचं मॅनेजमेंट, सगळ्यात चांगलं ट्रॅफिकचं मॅनेजमेंट करणारे आपल्या पुण्यातच राहतात. ते बँगलोरला मॅनेज ट्रॅफिक करतात, पण पुण्यात त्यांना संधी नाही. हे मॅनेज करा. 6 महिने सगळं कन्स्ट्रक्शन बंद करा. आपली हवा करा, एअर पोल्युशन इट्स टॉक्सिक, हे सगळं नीट करा आणि 6 महिन्यांनी ठरवू की पुढच्या टप्प्याचं कन्स्ट्रक्शन कसं होणार आहे. त्यांना पाणी नाही आहे यावर्षी. पुणेकरांना मला भीती दाखवायची नाही, पण मी दरवेळेस पुण्यात आले की हे बोलते. आणि मी पालकमंत्री आणि महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना 2 महिन्यापूर्वी पत्र लिहिलं होतं. 2 की पाऊस यावर्षी कमी झालेला आहे, पाण्याची कमतरता होणारी, कृपा करा आणि नियोजन करा. काल मी भाडगर धरणाला गेले होते. भाडगर धरणाचंही पाणी कमी झालंय आणि उजनी तर आज 15% असेल. मागच्या वर्षी उजनी यावेळेस 100% भरलेलं होतं, ते 17% आहे. मला सिंहगड रोडवरनं मेसेजेस येतात, ताई पाण्यात कमी झाले. मला बावधनमधून मेसेज येतात की पाणी कमी येतं. मग टँकर कसा येतो? मग जरा टँकर माफी असेल तर तोडा. कोणीतरी somebody has to bite the bullet. सत्ता कशासाठी आहे? हे सगळं उद्योग करत बसायला. जर सगळं टेक्नॉलॉजी ड्रिव्हन होऊ शकतं तर वॉटर मॅनेजमेंट नाही होऊ शकत. अरे सगळ्यात मोठी हिंजवडीला आदरणीय पवार साहेबांनी जे सुरू केलं, सगळ्यात मोठ्या कंपनी तिथे आहे. KPIT आहे. सो मच टेक्नॉलॉजी काम तिथे होतं. त्यांना द्या PMCचा चार्ज आणि सांगा आम्हाला एक यंत्रणा लावून द्या पाण्याची. जलजीवन मिशन मध्ये करोडो रुपये तुम्ही टाकले ना ह्याच्यासाठी, पाण्यासाठी, मग ते गेले कुठे? टाक्या बांधल्या, पण टाक्याला सोर्सच नाही पाण्याचा. माझ्या उपयोग काय झाला त्या टाक्याचा? सिमेंटचं सगळं बांधून ठेवलं. माय पॉइंट इज, तुम्हाला 13,500 कोटी रुपये मेट्रोमध्ये का बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये घालायचे. हा विचार अर्बनायझेशनवर करतात. देवेंद्रजी नेहमी म्हणतात अर्बनायझेशन इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी. आय अग्री विथ यू, बट इफ इट इज डन द राईट वे. मला विचाराल तर पुण्यामध्ये इथून लक्ष्मी लॉन्सला मगरपट्ट्याला लग्नाला जायचं असेल, त्याच्यापेक्षा मला इथून मुंबईला जाणं सोपं पडतं. 1.5 ते 2 तास लागतात की नाही मगरपट्ट्याला जायला. मग इन्फ्रास्ट्रक्चरचं काय करणार आहोत? मी परवा ह्याला गेले होते सातारा रोडला. सातारा रोड पुरा सगळ्यांना माहिती आहे. त्या सगळ्या सातारा रोडला सगळ्या बिल्डिंगला रिडेव्हलपमेंट करायचं. संध्याकाळी सातारा रोडला किती ट्रॅफिक असतो? तो रिडेव्हलप झाला तर काय होईल सातारा रोडचं? प्लीज मला कोणीतरी सांगा. यू डोंट हॅव टू बी अ अर्बन एक्सपर्ट. इट्स अ लॉस्ट ऑपॉर्च्युनिटी. तिथे आहे त्यांनाच पाणी, कचरा आणि ट्रॅफिक पुरत नाही. तिथे जर मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाल्या तर काय होणार आहे?
मी गणेश खिंडीत राहते, तिथे टँकर येतो. वी आर इन द मंथ ऑफ जानेवारी. मी हे टीका म्हणून म्हणत नाही, पण मी लोकप्रतिनिधी, मी एक नागरिक पण आहे. मी पण पुण्यात राहते तुमच्यासारखी. मीही त्याच रस्त्यांवरनं जाते, तेच पाणी पिते. खडकवासला डॅम मध्ये मी किती वर्ष लढते याच्यासाठी. पार मी माझे भूपेंद्र यादवांचे अतिशय चांगले संबंध आहे आणि मी ऑन रेकॉर्ड म्हणते, भूपेंद्रजींची मी अनेक वेळा याची चर्चा केली. म्हणलं खडकवासल्याला आज डोंजाच्या कोणी बिल्डिंग पाहिल्यात का? तुम्ही जाता गडावर कधी? मी रेग्युलरली चढते तो गड. डोंजामध्ये जेवढ्या बिल्डिंग आहेत तेवढ्याच खडक आपल्या तुमच्या वारज्यात आहेत, तशाच बिल्डिंग डोंजात वाढायला लागल्यात. त्याचं सगळं पोल्युशन खडकवासला डॅम मध्ये जातं, तेच पाणी तुम्ही आणि मी पितो. टोटल सुएज. आज नाही उद्या अभी आटे में नमक है, थोड्या दिवसांनी नमक में आटा होने वाला है तिथल्या पाण्याचं. कम्प्लीट पोल्युशन. आता ते कुठे गेले? पगाशी मला भेटायला आलेले आळंदी आहे बघा. आता ते मला काय बोलायला आले की आळंदीमध्ये ते आता आंदोलनाला बसले काहीतरी 2-4 दिवसांनी, 15 तारखेपासून सगळ्या त्या नदीला फेस येतो. आपण पण टीव्हीवर बघतो, आपण म्हणतो हो हो खरंय खरंय. फिनिश्ड. खडकवासल्याला आज आपण जर ऍक्शन नाही घेतली तर 10 वर्षांनी मला तिथे बसायला लागेल. तुम्ही आळंदीचा तोपर्यंत गेम ओव्हर झालेला असेल, मला इथे खडकवासल्यात बसायला लागेल. पण अर्बन प्लॅनिंग इफ इट इज अ गुड ऑपॉर्च्युनिटी, एवढं तंत्रज्ञान आहे, तुम्ही सगळे एवढे हुशार आहात, सरपंचापासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता आहे. व्हॉट आर यू डुईंग अबाउट इट? सत्ता ही फक्त कॉन्ट्रॅक्ट घेऊन मंत्रालयाच्या 6 मजल्यावर मीटिंग घेण्यासाठी आणि आपापसात भांडण्यासाठी नसते. यू आर हिअर टू सर्व्ह दिस नेशन. सर्व्हिस सोडून सगळं चाललंय महाराष्ट्रामध्ये आणि नंतर भांडणं आरक्षणावर. मंत्री पण बाहेर येऊन कॅबिनेटमध्ये, जे कॅबिनेटमध्ये बोलायचंय ते बाहेर येऊन. बायकोशी भांडता तुम्ही इतक्या वर्षांनी. मी भांडत नाही, त्याच्यामुळे तुम्ही भांडतच नसाल आता इतक्या वर्षांनी. पण तुम्ही विचार करून सांगा, घरातली गोष्ट तुम्ही बाहेर सांगाल का? कॅबिनेट इज लाईक अ फॅमिली. त्यांनी निर्णय तिथे घ्यायचे असतात. बाहेर येऊन सोसायटीच्या खाली येऊन भाषण करायची नसतात कॅमेरावर. आरक्षणामधले मुद्दे बाहेर येतातच कसे कॅबिनेटमधले. म्हणजे तुम्ही कन्व्हिनियंटली डायव्हर्ट करताय. म्हणजे आता तुमचं आंदोलन जाऊ द्या, खडकवासल्याचं पोल्युशन होऊ द्या, आपल्याला त्या आंदोलनात अडकून ठेवलंय. सो मच किऑस इन महाराष्ट्र. महाराष्ट्रात मला सांगा, आरक्षणाचा विषय फक्त ह्या राज्यात आहे का? गुजरातमध्ये नाहीये, हरियाणामध्ये नाहीये, कर्नाटकात नाहीये, उत्तर प्रदेशमध्ये नाहीये. पाटेदारांचं आंदोलन राजस्थान आणि सगळी गुजर समाजाचं नाही झालं. मग किऑस फक्त महाराष्ट्रात काय मला सांगा? विचार करून सांगा. दिस इज अ प्युअरली अकॅडमिक डिस्कशन. आम्ही देशात करतो आणि आमचं निलंबनाचं मी मगाशी तुम्हाला सांगत होते. माझं निलंबन कशामुळे झालं? अमोल दादा आणि माझं, आम्ही कांद्याला भाव मागत होतो, दुधाला भाव मागत होतो. आणि तुम्ही म्हणाला अरे सुप्रिया सुळे आमच्या प्राइस आम्हाला महागाई वाढवते. सुप्रिया सुळे तुमच्यासाठी महागाई नाही वाढवते, त्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला 2 पैसे कमवून देते. पण तुम्हालाही महागाई होणार नाही. याचं कारण ह्याच्यासाठी सरकार असतं. देर इज समथिंग कॉल्ड प्राइस स्टेबिलायझेशन फंड. या देशामध्ये प्राइस स्टेबिलायझेशन फंड आहे. तो काय आहे? सरकार वापरत नाहीये. म्हणजे त्याच्यात गिराईक पण महागाई नाही आणि शेतकऱ्याला पण त्याचा हमी भाव मिळतो. मला सांगा, घाटे का धंदा कराल का तुम्ही? जर पिकवलंच नाही तुम्हाला तर खाएंगे क्या हम लोग? तर त्याला पण 2 पैसे द्या, आम्हालाही महागाई करू नका आणि प्राइस स्टेबिलायझेशन फंड वापरा त्याच्यासाठी. आज करोडो रुपयाचा कांदा पडलाय नावाशिवाला, सडलाय. ह्यांना एरवी गो टू पाकिस्तान म्हणतात सगळ्यांना, जे देशद्रोहीचे नाते. ह्यांना पाकिस्तानचा कांदा चालतो, तो आपण खाल्ला तर चालेल, पण महाराष्ट्रातला कांदा नाशिकचा त्यांना पचवत नाही. मग गो टू पाकिस्तान कुठला? कांदा चालतो. सिलेक्टिव्ह जे राजकारण या राज्यात चाललंय नाही, दुर्दैवी, आणि इट इज नॉट प्रोग्रेसिव्ह. माझा आरोप आहे त्यांच्यावर. महाराष्ट्र हा फक्त छत्रपती शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी आणि फोटो लावून चव्हाण साहेबांचे प्रश्न सुटणार नाही आहेत. कृतीमधून झालं पाहिजे. ज्या पद्धतीने त्या माणसांनी काल थोबाडीत मारली ना, चव्हाण साहेब हयात असते तर त्यांनी कधीच ते सहन केलं नसतं. त्या मुख्यमंत्र्यांनी ऍक्शन घ्यायला पाहिजे त्या माणसावर. आमदार असेल पण माणूसच आहे ना. आपण केलं तर आपल्याला, तुम्ही जर थोबाडीत मारली पोलिसाला, तुमच्या घरी पोलीस नाही येणार, अटक नाही होणार तुम्हाला. काय केलं तुम्ही त्या आमदाराला? तुम्ही ऑफिसमध्ये कधीतरी काम करत असाल ना, तेव्हा तुमच्या माणसाला जर थोबाडीत मारली असती ऍज युअर लीडर, तुमची जबाबदारी नाही तुमच्या माणसाला प्रोटेक्ट करायची? बॉस कोणी हात लावून दाखवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या किंवा पोलिसाला, नाही सोडणार मी त्याला. इट्स माय ड्युटी, दॅट्स वाय आय लीड अँड यू लीड फ्रॉम द फ्रंट. कॉम्प्रोमाइज करून कधी लीड नाही केलं सुप्रिया सुळेने. सुप्रिया सुळे की सबसे बडी ताकद, हे मी म्हणत नाही, माझे विरोधक म्हणतात, मेरी ईमानदारी आहे.
दॅट्स व्हॉट आय वॉन्ट टू डू. आणि जर कॉन्ट्रॅक्टर व्हायचं असतं तर बिझनेस वुमन झाले असते, कशाला इथे आले असते. यशस्वी महिला म्हणून तुम्ही बोलत असता 8 तारखेला. मला शिक्षण झालेलं आहे माझं. हिंजवडीला सीईओ झाले असते, मंडे टू फ्रायडे काम केलं असतं, शनिवार रविवार नवऱ्याबरोबर गेले असते महाबळेश्वर, इकडे गोवा. एवढी लास्ट माइल कनेक्टिव्हिटी. वी आर एज्युकेटेड पीपल, वी आर हिअर टू सर्व. आणि ते भाषणासाठी सेवक नाही फक्त, जेन्युअनली सेवक. अँड युअर ऍक्शन्स हॅव टू स्पीक लार्जर दॅन वर्ड्स. नुसती भाषणं करून लोकांच्या आयुष्यात फरक पडत नाही, आमच्या कृतीतून पडतो. आणि तो बदल आपल्याला घडवायचा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर इट इज अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी. शून्यातून पुन्हा सगळं उभं करू आणि चांगलंच उभं करू, ज्याचा अभिमान तुम्हाला वाटेल. चव्हाण साहेबांचं नाव उगाच घेत नाही, माझ्या कृतीमधून ते दिसतात, आमच्या श्वासात ते आहेत. हे संस्कार आमच्यावर झालेले आहेत. आणि एक मराठी मुलगी असण्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी भारतीय आहे, पण त्याबरोबर एक सुसंस्कृत मराठी मुलगी, ज्यांच्यावर पुण्याची आणि माझ्या आई आणि आजींची आणि दोन्ही माझ्या दोन्ही आजी अतिशय कर्तृत्ववान होते, पवारांच्या पण आणि शिंदेच्या पण. आणि तिकडे शिंदेचं आमचं नातं नाही, गैरसमज नसावे. पण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आज राज्यात बघतोय, मला अस्वस्थता वाटते. सत्तेत असते तरी मला अस्वस्थता वाटली असते. कारण का लोकप्रतिनिधी हा तुमचा सेवक असतो. तो तुमच्या आयुष्यात सत्ता ही संधी घेऊन येतो, तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी. हे सगळे कॉन्सेप्टच गेलेत, आता विसरून गेले. या राज्याचा मुख्यमंत्री एक कार्यक्रम घेतो जिथे तुमचा जातीचा दाखला आणि जन्माचा दाखला घेतो. बॉस, ते तलाट्याचं काम आहे, माझं नाही. ग्रामसेवक ठेवलाय कशाला, जर शासन आपल्या दारी आणायचं असेल. आणि पुणे जिल्ह्याचं शासन आपल्या दारी जेजुरीला. मग तुम्ही कधी यायचं जेजुरीला, दाखला गेला. मग आमचं सरकार जास्ती चांगलं होतं. आमच्या जयंत पाटलांनी तेव्हा प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये कम्प्युटर आणला. कम्प्युटर तुझ्या दारात घरात आहे, त्याला शासन आपल्या दारी म्हणतात. तुमच्या घरात येऊन तुम्हाला सर्टिफिकेट मिळत होतं. वॉर्डात मिळतात की नाही सर्टिफिकेट्स आता? आपण जायचं का कॉर्पोरेशनला? कॉर्पोरेशनला जायला 1 तास, यायला 1 तास, तिथे जाऊन माणूस मिळेल का नाही याचा भरोसा नाही. मग टेक्नॉलॉजी कशासाठी आहे? मुख्यमंत्र्यांनी 6व्या मजल्यावर बसून पॉलिसी करायची. आमच्या पैशावर 1 कोटी रुपयाचा हे नाही करायचा पॅन्डॉल. 1 कोटी रुपये 1 दिवसाला लागतात, तो शासन आपल्या दारी पॅन्डॉल करायला. कुणाच्या जीवावर तुम्ही करताय? 6व्या मजल्यावर बसान प्रश्न सोडवा ना मंत्रालयाच्या. हाऊस असते ना सगळ्यांना त्या 6व्या मजल्यावर त्याची. मग सिट देअर मंडे टू फ्रायडे. माझे वडील मुख्यमंत्री होते ना, तेव्हा आठवड्यात कधी दौरे करायचे नाही. मंडे टू फ्रायडे फुल टाइम इन मंत्रालय. सॅटर्डे संडे दौरे. आम्ही आमच्या वडिलांना मुख्यमंत्री असताना कधी पाहिलंच नाही, मग विरोधी पक्ष असताना पण पाहिलं नाही. कारण का मंडे टू फ्रायडे शहरातली कामं, सॅटर्डे संडे दौरे. हे विगडे काय आणि मंडे काय? मंत्रालयात कधी जा, शुकशुकाटच असतो. कुठे जातात सगळे गॉडेल होऊन. मंत्रालयात तुम्ही बघा, कोणी नसतं. तुमचा काही संबंध येत नाही, कुठल्या तरी मित्राला फोन करून विचार, कोणी नसतं मंत्रालय. मंत्री शोधा. नाही मग साहेब कदाचित मंगळवारी येतील, जर कॅबिनेट असेल तर येतील. बस कॅबिनेट कब होत आहे तुम्हाला? एक काळ असा होता, बुधवारी कॅबिनेट म्हणजे कॅबिनेट. बुधवार वॉज अ फिक्स डे. राज्याला माहिती असायचं आपला मंत्री आज कधी कॅबिनेट होते, कधी संपते. त्या कॅबिनेटमध्ये काय होतं ते संजय राऊत साहेब, बऱ्याच जणांना त्यांची स्टाईल नाही आवडत, कारण का ते खरं बोलतात. ते जेव्हा म्हणले ना कॅबिनेटमध्ये गँगवॉर झाली, मी म्हणलं अगं बाई असं का बोलतायत कॅबिनेटबद्दल. आता मलाही वाटायला लागलं खरं आहे, गँगवॉरच चालते. ते गँगवॉर चालते म्हणून ते चॅनलवाल्यांचं चालतं. कारण का सगळे मंत्री जे तिथे बोलायला पाहिजे ते टीव्हीवर बोलतात. इट्स रिअली अनफॉर्च्युनेट. म्हणजे गल्ली टू दिल्ली 200 आमदार येतो त्यांचे. मीच विचार करते झाला आपले 200 आमदार असते तर आपण काय केलं असतं. मी तर भानगडीतच स्पष्ट पडले नसते. तुम्हाला काय विरोधकांना टीका करायची? गेट ऑन विथ द जॉब. 300 खासदार आहेत दिल्लीमध्ये, 200 आमदार आहेत. आमच्या कांद्याचा प्रश्न, दुधाचा प्रश्न, काय शेतकऱ्याचे हाल चालले ना. आपल्याला काय स्वस्त मिळतंय मला सांगा? महागाई कमी झाली आहे का? काय स्वस्त झालंय या राज्यात त्या देशात मला सांगा? अहो EPS 95 ची सही करायला अरुणजींनी ती मीटिंग घेतली होती. प्रकाश जावडेकर, आपलेच प्रकाशजी पण माझी आणि प्रकाशजींच्या कुटुंबाची अतिशय प्रेमाची नाती. अतिशय म्हणजे त्यांच्या मिसेस पण, त्यांची सून पण, सगळेच. आमचे मनभेद नाहीत पण मतभेद जरूर आहेत. आणि तेही एवढ्या मोठ्या मनाने आमचं पण ऐकून घेतात. मी लहान असते तरी प्रकाशजींची कधी कधी हिंमत करून वाद घालते. मग ते म्हणतात हो ग ठीक आहे. ह्याला तर लोकशाही म्हणतात. प्रकाशजी परत भारतीय जनता पार्टी, नॉट भ्रष्ट जुमला पार्टी. ते ओरिजिनल बीजेपी वाले, ते सुसंस्कृत आहे. या सगळ्याचा विचार तुम्ही फार गांभीर्याने करा. कारण का ह्या राज्याला एक सुसंस्कृत आपली पद्धत आहे.
आज पाणी रस्ता बावधनला MSEBचा मला एक प्लान करता येत नाही. मी तर इशारा दिला, म्हणलं काही नाही तर आंदोलन करू. त्याच्यावर पण माझ्यावर टीका केली. आंदोलन काय करणार? आय एम हेल्पलेस. आय एम ऍक्च्युअली हेल्पलेस. बावधन सारख्या ठिकाणी जर वीज मिळत नसेल लोकांना तर शेम ऑन दिस गव्हर्नमेंट. एवढे शिकलेले लोक बावधनला राहतात, त्यांना कम्प्युटर लागतात, पोरांची शाळा असते, वीज करायची जबाबदारी नाही या सरकारची, कुठल्याही सरकारची. काय जागा मिळत नाही? काय जागा मिळत नाही? मेट्रोला परत तुम्हाला लगेच जागा मिळतात. आमच्या विजेला तुम्हाला जागा मिळत नाही. आता मेट्रो महत्वाची का घरातली वीज महत्वाची मला सांगा. परत कॉन्ट्रॅक्ट विजेच्या येतात ना कॉन्ट्रॅक्ट. दिस इज द प्रॉब्लेम. दिस गव्हर्नमेंट इज फुल ऑफ कॉन्ट्रडिक्शन. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर फार गांभीर्याने आपण विचार करा. हे वर्ष खूप महत्वाचं आहे आणि ह्या कामामध्ये सातत्याने जाहिराती तर प्रचंड होतील. आज तर कुठेच जाहिरातीला जागा सोडत नाही, पण जाहिराती होतील. बरंच आपल्याला सांगता येतील. पण एक तुम्हाला सांगते, आपल्याला जर चांगलं प्रशासन हवं असेल आणि भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आणि भारत करायचं असेल, आपल्याला एक होऊन सगळ्यांना खूप चांगलं काम पुढे काही दिवस करावं लागेल. आणि हा बदल आपल्याला घडवायचाच आहे. नमक में आता नाही चलेगा. आणि ह्या सगळ्यासाठी मी पूर्ण ताकदीने लढायला ठरवलेलं आहे. कारण का खरंच राजकारणात कशासाठी आलो? राजकारणात कॉन्ट्रॅक्टिंग वगैरे करायला नाही आले. आणि जर राजकारणी व्हायचं असेल तर ते आयुष्य सोडावं लागतं. आणि त्याच्यामुळे 24/7 अवेलेबल असणं, लोकांची सेवा करणं. आम्हाला नाही सुट्टी मिळत. 3 वर्ष मी सुट्टीला गेलेलं नाही. माझ्या मुलीचं ग्रॅज्युएशन होतं. माझी मुलगी आता लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पोस्ट ग्रॅज्युएशन झाली. मला नाही जाता आलं. दिस इज द कॉस्ट वी हॅव टू पे. दुसरे एखादे आई वडील जाऊ शकतात, आम्हाला नाही जाऊ शकत. माझ्या मुलीचा 25वा वाढदिवस होता. कोर्टात केस होती. ती म्हणली, मामा तू मुंबईत नाही आहेस का? तू काय कर माझा 25वा. म्हणलं मॅडम आई कोर्टात आहे. माझी मुलगी आली कोर्टात. लोक म्हणले कशाला कोर्टात? अरे पोरांना जबाबदाऱ्या कळल्या पाहिजेत की नाही का? इतकी लहान नाही माझी मुलगी, 25 वर्षाची. सुप्रीम कोर्टात आली, काय त्याच्यात वाईट आहे? अधिक कर्तव्य, नंतर सेलिब्रेशन करायला काय फार वेळ लागत नाही. इट्स अबाउट द टाइम, नॉट अबाउट कुठली जबाबदारी कधी घेतली हे जर आम्हाला कळत नसेल तर उपयोग काय या जबाबदारी. त्यामुळे खूप विश्वासाच्या नात्याने खरं तर आज स्वप्नील हा जे फॉलोअप करत राहतात, विरोधात असू दे किंवा सत्तेत, सगळी कामं करायला सत्ता लागते अशा गैरसमज विरोध नका. तुम्ही ऑनेस्ट असाल ना तर तुमचे, आणि सत्तेत असताना लोकांची चांगले वागला ना तर अधिकारी मदत करतात. मला काय प्रॉब्लेम येत नाही अधिकाऱ्यांचा. बिचारी खरंच मदत करतात. सत्तेत असल्यात तितकी करत नसतील, पण ठीक आहे, तुझभर कमी असेल पण कामं तर होतात आपण. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही सगळे आज इथे आलेलो आहोत. आणि सातत्य ठेवून, मगाशी एका मावशीने मला सांगितलं, एक रस्त्याचा तिथे काही खड्डे आहेत धाडूकर कॉलनीच्या मागच्या, पाणंद रस्ता आहे तो, तर त्याच्यासाठी उद्या माझी कॉर्पोरेशनला मीटिंग आहे 10:30 वाजता. जरूर त्या रस्त्याचा मी नक्की फॉलोअप करीन. आपण म्हणला की 2012 पासून त्याचा फॉलोअप होतोय. खूप उशीर झालेला आहे, बट अशा वेळेस बेटर लेट दॅन नेव्हर म्हणायचं. थँक्यू. ही मोठी ताकद आहे. मला सांगा, ह्याच्यापेक्षा मोठी पोचपावती काय कुणाला पाहिजे मला सांगा. म्हणजे 100 तिथे असतील, पण एकाच्या विश्वासाच्या नात्याने मी नेहमी सगळ्यांना सांगते, एक वेळ प्रेम कमी झालं तरी चालेल, विश्वास कमी होता कामा. त्यामुळे आज आपण स्वप्नीला आशीर्वाद देण्यासाठी इथे आलेला, त्याच्या कामाची जी पोचपावती दिली याच्यातून आम्हाला ताकद मिळते. आणि खरंच एक नवीन युवा पिढीचं नेतृत्व या भागात उभरतंय आणि ते तुमच्या आशीर्वादाने असंच पुढे जाईल. तुमचा त्याला पाठीवर म्हणजे पाठ टाकायचाही अधिकार आहे, पण त्याच्याबरोबर कान पकडायचाही अधिकार तुम्हाला आहे. त्याच्यामुळे तो तुम्हाला एक मुलासारखा आहे. हक्कानी तुम्ही त्याला सांगा. त्याचा जो काही फॉलोअप करायचा असेल तो आम्ही सगळे मिळून करू. आज प्रशांत दादाही या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. प्रशांत दादांकडून आमच्या फार अपेक्षा आहेत. पुण्यामध्ये चांगलं काम फुटपाथ पासून आपल्याला उभं करायचंय. मेट्रो तर होईल, म्हणजे मोदक तर त्यांनी आणून ठेवलाय. आता बाकीचं सगळं आपल्या रोटी सब्जी दाल चावल आपल्याला करायला लागेल. ते आपण पुढच्या काही काळात करू. पण पुणेकरांना, पुणेकरांची जे गेल्या 2 दिवसाच्या कृतीमध्ये आपली थोडीशी प्रतिष्ठा जी कमी झाली ती आपण पुन्हा भर काढू आणि सुसंस्कृत महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं गाव म्हणून जी पुण्याची ओळख आहे त्याची आन बान आणि शान
ही ठेवण्याचा प्रांजळ प्रयत्न आमच्या सगळ्यांकडून येईल. आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपलं सगळ्यांनी आमचं स्वागत केलं, याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते. लवकरच संक्रांत आहे, त्याच्यामुळे संक्रांतीच्या नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देऊन आपल्या सगळ्यांची रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.